हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फ्लोरिश लर्निंग. शिक्षण आणि माणूस समृद्ध होतो. चला तर मग आता आपण ही इयत्ता 8वी गणित मधील पाठ 6वा बैजिक राशींचे अवयव शिकूयात, समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात. आज आपण सरासरीचे 6.3 मधील प्रश्न 2 सोडवणार आहोत. प्रश्न 2 आहे सोपे रूप द्या. यातील व्हिडिओमध्ये आपण प्रश्न 1 सोडवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्हाला, तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकताय. आज आपण प्रश्न 2 सोडवूयात. तर यामध्ये आपल्याला 5 उपप्रश्न दिलेले आहेत. तर प्रश्न पहिल्या कंसामध्ये x अधिक y कंस पूर्ण कंसाचा घन वजा दुसऱ्या कंसामध्ये x वजा y कंस पूर्ण कंसाचा घन. तर इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, तर a घन वजा b घन हे सूत्र वापरायचं आहे. a घन वजा b घन बरोबर a वजा b पहिल्या कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. आता काय करूयात, तर इथं आपला एक आहे, तर हा पहिला कंस आहे. x अधिक y हा आपला a आहे. आपण इथं हवं तर लिहूयात. a बरोबर काय आहे आपला x अधिक y आहे. b बरोबर काय होणार आपला, तर हा दुसरा कंस जो x वजा y आहे. तर या आधीच्या उदाहरणामध्ये काय होतं, तर एक सिंगल आपल्याला चलपद किंवा संख्या होती आणि त्यासाठी आपण a आणि b वापरत होतो. तर इथं काय एक समीकरण रूपात आपल्याला दिलेलं आहे आणि त्यासाठी त्याला काय करायचं, आपण a आणि b मानणार आहोत. तर इथे a वजा b म्हटलेलं आहे, तर काय होईल, पहिल्या कंसामध्ये x अधिक y, दुसऱ्या कंसामध्ये x वजा y होईल. तर आपण इथे लिहूयात. इथे मी बरोबर चिन्ह इथे घेते. तर इथे काय होईल, a आपला काय आहे x अधिक y, त्यानंतर हे वजा चिन्ह आहे तसं b काय आपला x वजा y कंस पूर्ण. पुन्हा आता a वर्ग म्हणजेच काय होईल, तर x अधिक y चा वर्ग अधिक आता a गुणिले b म्हणजेच काय x अधिक y गुणिले x वजा y, त्यानंतर अधिक b वर्ग म्हणजेच काय x वजा y कंसाचा वर्ग. ज्यावेळी तुम्ही a आणि b च्या अशा किमती लिहिताय त्यावेळेला तुम्हाला त्या किमती सूत्रामध्ये ठेवायला खूप सोपं जातं पहा. बरोबर. आता इथे काय होईल, तर इथे हे x अधिक y आपण आहे तसंच लिहूयात. आता इथे काय होईल, वजा x होईल आणि हे वजा वजा काय होईल, दोन्हीना दोन चिन्ह असल्यामुळे अधिक होईल, अधिक y कंस पूर्ण. तर इथं पण लक्षात आलं, हे x अधिक y आपण आहे तसं लिहिलं. हे याचा सुद्धा कंस आपण इथं काढलेला आहे. तर हे ऋण x होईल आणि हे ऋण ऋण धन होईल. यानंतर आता पुढील कंसामध्ये काय मिळेल आपल्याला, तर आता इथे x अधिक y कंसाचा वर्ग म्हटलेला आहे. म्हणजे इथं कोणतं सूत्र आपण वापरणार आहोत, तर a अधिक b कंसाचा वर्ग म्हणजेच काय a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. फक्त इथं चलपद बदललेली आहेत. काय होईल, तर x वर्ग अधिक 2xy अधिक y वर्ग, x अधिक y गुणिले x वजा y, म्हणजे a अधिक b पहिल्या कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये a वजा b अशा पद्धतीने हे सूत्र आहे इथं. तर इथे काय मिळेल आपल्याला, a वर्ग वजा b वर्ग अशा पद्धतीने मिळेल, म्हणजेच x वर्ग वजा y वर्ग. तर ही जी सर्व सूत्रे आहेत ते तुम्हाला पाठच असायला पाहिजे. ते सूत्र पाठ असेल तर तुम्ही ते उदाहरण पटकन सोडवू शकताय, नाही तर मग ते तुम्हाला समजणार नाही की पुढं काय करायचं आहे, कोणती स्टेप घ्यायची आहे, कसं सोडवायचं आहे. x वर्ग वजा y वर्ग होईल. त्यानंतर पुन्हा हे अधिक चिन्ह आपण आहे तसं लिहूयात. आता इथे सुद्धा काय x वजा y कंसाचा वर्ग म्हणजे याच पद्धतीने होईल, फक्त इथं चिन्ह बदलेल. इथे काय होईल, x वर्ग वजा 2xy अधिक y वर्ग कंस पूर्ण. बरोबर. आता इथे काय करूयात, जी समान चलपदे आहेत आपण ते एकत्र लिहूयात. म्हणजे काय होईल, हा x ऋण x अधिक y कंस पूर्ण. इथे सुद्धा आपण काय करूयात, x वर्ग एकत्र लिहूयात. हा x वर्ग आहे, हा धन x वर्ग आहे, हा सुद्धा धन x वर्ग आहे. यानंतर हे 2xy आणि हे 2xy एकत्र लिहूयात. हे अधिक 2xy आणि हे वजा 2xy. त्यानंतर y वर्ग आहे ते एकत्र लिहूयात. म्हणजे अधिक y वर्ग हे वजा y वर्ग, पुन्हा हे अधिक y वर्ग. बरोबर. आता इथे काय होईल, x वजा x म्हणजेच काय, x ला x निघून जाईल, हे धन x आणि ऋण x एकमेकांना निघून गेले. इथे काय राहिले, y अधिक y म्हणजेच 2y. ठीक आहे. आता कंसामध्ये इथे x वर्ग तिन्हींना धनचिन्ह आहे, म्हणजेच काय मिळेल आपल्याला, तर याचा सहगुणक काही नसतो म्हणजे 1 असतो पहा. नंतर काय होईल, 3x वर्ग होईल. यानंतर अधिक 2xy आणि ऋण 2xy एकमेकांना निघून जाते. पुन्हा इथे अधिक y वर्ग वजा y वर्ग हे सुद्धा एकमेकांना निघून जातील आणि फक्त काय राहील, हे
अधिक वाय वर्ग. इथे लक्षात आलं ना तुमच्या आपण काय केलेलं आहे ते. तर आपण काय केलं आधी या सूत्रामध्ये या किमती ठेवलेल्या आहेत. त्यानंतर काय केलं तर इथं कंस आपण काढून घेतलेला आहे आणि त्यामुळं याला ऋण चिन्ह आलं, हे ऋण ऋण धन झालं. इथे आपण ए अधिक बी कंसाचा वर्ग हे सूत्र वापरलेलं आहे, वजा बी कंसाचा वर्ग हे सूत्र इथं वापरलेलं आहे. आणि इथं ए अधिक बी पहिल्या कंसामध्ये गुणिले ए वजा बी दुसऱ्या कंसामध्ये हे सूत्र इथं वापरलेलं आहे. आणि या सूत्रानुसार इथं आपण ही समीकरण सोडवलेलं आहे. त्यानंतर आपण जी समान चलपदे आहेत ती एकत्र लिहिलेली आहेत आणि त्यानंतर त्यांना सोपरूप दिलेलं आहे. तर सोपरूप दिल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने समीकरण मिळेल. तर अजून काय होईल पहा. तर आता 2 वायने या पूर्ण कंसाला आपण तर गुणूयात. म्हणजेच काय मिळेल आपल्याला, बेत्रिक 6 x वर्ग वाय अधिक 2 वाय गुणिले वाय वर्ग हा जर गुणाकार केला तर तो काय मिळेल 2 वाय घन. तर पहिलं उदाहरण आपलं इथं पूर्ण झालेलं आहे पहा. दिसताना थोडं उदाहरण मोठं दिसते आपल्याला, पण उदाहरणं खूप म्हणजे तुम्हाला जर सूत्र पाठ असतील तर ही उदाहरणे खूप सोपी आहेत. त्यासाठी तुम्ही ही सूत्र पाठच करा. यानंतर दुसरं उदाहरण आहे. पहिल्या कंसामध्ये 3a अधिक 5b कंस पूर्ण कंसाचा घन वजा 3a वजा 5b कंसाचा घन. तर आता इथे आपला a काय आहे पहा. तर a आहे आपला 3a अधिक 5b आणि b काय आहे आपला, b आहे 3a वजा 5b. अशा पद्धतीने आधी तुम्ही a आणि b च्या किमती लिहून घ्या. म्हणजे काय होईल, पुढे पुन्हा आपण हे सूत्र लिहिणार आहोत a घन वजा b घन आणि ह्या सूत्रामध्ये आपण ह्या a आणि b च्या किमती ठेवणार आहोत. तर आता इथे पुन्हा काय होईल पहा. बरोबर a वजा b म्हणजेच काय, कंसामध्ये 3a अधिक 5b कंस पूर्ण वजा 3a वजा 5b कंस पूर्ण. त्यानंतर पुढील कंसामध्ये 3a अधिक 5b कंसाचा वर्ग अधिक 3a अधिक 5b गुणिले दुसऱ्या कंसामध्ये 3a वजा 5b अधिक 3a वजा 5b कंसाचा वर्ग कंस पूर्ण. तर कंसामध्ये आपण हे 3a अधिक 5b लिहूयात वजा 3a हे वजा वजा पुन्हा काय होईल अधिक 5b. सेम जसं आपण पहिल्या उदाहरणामध्ये सोडवलं तशीच पुढची उदाहरणे आपण सोडवत जाणार आहोत. सेम तेच सूत्र आणि सेम तीच पद्धत आहे. फक्त काय होईल इथे जी चलपदे आणि संख्या आहेत त्या फक्त बदलत जाणार, म्हणजे आपलं समीकरण वेगळं असणार आहे, पण बाकी सगळी जी पद्धत आहे ती सेमच आहे. आपण तर काय केलं, कंस काढलेला आहे आणि काय झालं पुन्हा हे ऋण 3a मिळेल आणि हे ऋण ऋण धन होईल. तर पहिला कंस पूर्ण झाला. पुढे दुसऱ्या कंसामध्ये काय होईल, आता 3a अधिक 5b कंसाचा वर्ग म्हणजेच काय होईल तर 3a वर्ग अधिक 5 त्रिक 15 या दोघांचा गुणाकार आणि पुन्हा 5bचा वर्ग होईल. म्हणजेच इथं 3चा वर्ग काय होईल तर 9a वर्ग अधिक इथे काय होईल 30ab. तर 30ab का, तर इथं 2ab असं मिळतं आपल्याला या सूत्रामध्ये. a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. मग a आपला किती आहे तर 3a आहे म्हणून इथं 9a वर्ग मिळेल. त्यानंतर 2ab म्हणजेच काय ab 5 त्रिक 15 आणि पुन्हा ते 2ने आपण तो गुणाकार करणार म्हणजे 15 आणि 30 मिळणार अधिक 5चा वर्ग 25b वर्ग अधिक आता इथे काय होईल त्यांचा गुणाकार होईल. तर तो गुणाकार आपल्याला किती मिळेल 9a वर्ग अधिक वजा वजा 25b वर्ग. पुन्हा आता हा कंस जो आहे तो आपण तर खाली लिहून घेऊयात. अधिक काय होईल 9a वर्ग सेम याच पद्धतीने फक्त चिन्ह बदलेल ऋण 30ab अधिक 25b वर्ग कंस पूर्ण. हा आणि हा जो आहे तो समानच आहे, फक्त इथं चिन्हांचा फरक आहे. इथं धनचिन्ह आहे तर ऋणचिन्ह आहे, त्यामुळे इथं जे उत्तर मिळणार ते समानच मिळणार, फक्त इथं जे चिन्ह आहे ते बदलणार. पहा बरोबर काय होईल आता इथे. तर समान जी चलपद आहे ते आपण एकत्रित लिहूयात. तर 3a वजा 3a अधिक 5b अधिक 5b कंस पूर्ण. इथे सुद्धा आपण तसंच करूयात. तर इथे 9a वर्ग अधिक 9a वर्ग अधिक 9a वर्ग अधिक 30ab वजा 30ab. त्यानंतर अधिक 25b
वर्ग हे अधिक 25b वर्ग वजा 25b वर्ग आणि अधिक 25b वर्ग कंस पूर्ण बरोबर. आता इथे काय होईल 3a ला 3a निघून जाईल, अधिक 3a ऋण 3a एकमेकांना निघून गेले. त्यानंतर अधिक 5b म्हणजेच काय होईल बेरीज होईल 10b. इथे 5b अधिक 5b 10b झालं. 9a वर्ग अधिक 9a वर्ग अधिक 9a वर्ग यांचा आपण इथे बेरीज करूयात. हे बेरीज किती मिळेल आपल्याला तर 27a वर्ग अधिक 30ab वजा 30ab एकमेकांना निघून जातील. पुन्हा अधिक 25b वर्ग वजा 25b वर्ग हे सुद्धा एकमेकांना निघून जातील आणि हे अधिक 25b वर्ग शिल्लक राहील कंस पूर्ण. आता इथे सुद्धा काय करूयात आपण 10b ने पूर्ण कंसाला इथे गुणून घेऊयात. म्हणजेच काय मिळेल आपल्याला 27×270 a वर्ग b अधिक 25×250 b चा घातांक 3. हे b वर्ग आणि ही b आहे त्यामुळे b चा घातांक 3. तर दुसरं उदाहरण सुद्धा आपलं इथं पूर्ण झालेलं आहे. थोडंसं मोठं समीकरण आपलं इथं बनलेलं आहे त्यामुळे आपण काय केलं आहे ते खालील लाईनमध्ये असं लिहिलेलं आहे कारण ते समोर इथं आपलं बसत नव्हतं म्हणून. पण सोपं आहे उदाहरण, तुम्ही त्याचा जास्त जास्त सराव करा म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. आणि जर अजून तुम्हाला काही समजलं नसेल तरी तुम्ही ते कमेंट्समध्ये विचारू शकताय. यानंतर पुढील तिसरं उदाहरण आहे. पहिल्या कंसामध्ये a अधिक b कंस पूर्ण कंसाचा घन वजा a घन वजा b घन. तर आपण काय करूयात तर a अधिक b कंसाचा घन आपण आहे तसंच लिहूया तिथे. यानंतर a घन वजा p घन यांना आपण काय करूयात एकत्रितपणे कंसामध्ये लिहूयात. मग हे काय करूयात हे वजा चिन्ह आपण इथं आहे तसंच ठेवूया कंसामध्ये a घन. आता इथे काय होईल वजा वजा अधिक होईल पहा अधिक b घन कंस पूर्ण. तर इथं ऋण चिन्ह असल्यामुळे काय झालं आहे ऋण ऋण इथं धन झालेलं आहे. पुन्हा आपण हे a अधिक b घन आहेत तसंच ठेवूयात a अधिक b कंसाचा घन वजा आता इथे काय करूयात a घन अधिक b घन याला आपण इथं सूत्राप्रमाणे लिहून घेऊयात. तर आपलं a घन अधिक b घनचं जे सूत्र आहे त्या सूत्रानुसार आपण ते याला लिहून घेऊयात. तर इथे काय होईल पहिल्या कंसामध्ये a अधिक b कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग वजा ab अधिक b वर्ग कंस पूर्ण आणि a घन अधिक b घनचं सूत्र आपण ते लिहिलेलं आहे. पुन्हा आता इथे काय होईल तर a अधिक b कंसाचा घन याची सुद्धा आपण ते काय करूयात फोड करूयात. म्हणजेच काय होईल पहिल्या कंसामध्ये a अधिक b कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये a अधिक b कंसाचा वर्ग पुन्हा वजा हे जे आपण सूत्र लिहून घेतलेलं ते आहे तसंच लिहूयात a अधिक b दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग वजा ab अधिक b वर्ग. पहिल्या कंसामध्ये a अधिक b कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये a अधिक b कंसाचा वर्ग वजा पहिल्या कंसामध्ये a अधिक b कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग वजा ab अधिक b वर्ग कंस पूर्ण. तर ते a अधिक b हा सामायिक घटक मिळालेला आहे आपल्याला. तर तो आपण तर एकत्रितपणे बाहेर लिहून घेऊयात. मग कंसामध्ये आपल्याला तर काय मिळेल तर a अधिक b कंसाचा वर्ग वजा a वर्ग वजा ab अधिक b वर्ग कंस पूर्ण बरोबर. आता इथे काय होईल a अधिक b कंसाचा वर्ग हे सूत्रानुसार इथे लिहून घेऊयात. म्हणजेच काय मिळेल आपल्याला a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग वजा a वर्ग याचा आपण कंस इथे काढणार आहोत. मग हे वजा a वर्ग असं आहे तसंच राहील. वजा वजा इथे काय होईल अधिक होईल अधिक ab पुन्हा हे वजा आणि हे अधिक वजा वजा होईल वजा b वर्ग कंस पूर्ण. तर लक्षात आलं का तुमच्या आपण काय केलं तर a अधिक b कंसाचा घन आहे तसं लिहिलं. त्यानंतर a घन वजा b घनाला आपण एकत्रितपणे कंसामध्ये लिहिलं. घन अधिक b घनचं सूत्र आपण इथं वापरून सूत्रानुसार याला इथं लिहून घेतलेलं आहे. यानंतर a अधिक b घनची सुद्धा इथं फोड केली. त्यानंतर आपण a अधिक b हा सामायिक घटक बाहेर घेतला आणि उरलेले घटक एकत्रितपणे कंसामध्ये लिहिलेले आहेत. पुन्हा आपण a अधिक b कंसाचा वर्गची इथे फोड केली सूत्रानुसार इथे पुन्हा याला लिहून घेतलं आणि ह्याचा हा कंस काढून पुन्हा याला सुद्धा आहे तसंच लिहून घेतलेलं आहे. फक्त इथं कंस काढल्यामुळे काय झालं चिन्हांची जी काय आहे ती थोडीशी अदलाबदल झालेली आहे.
हे वजा आहे तसं राहील, हे पुन्हा वजा वजा अधिक होईल, पुन्हा वजा अधिक वजा होईल. आता काय करूयात परत. आता काय होईल तर ए अधिक बी आपण आहे तसंच लिहून घेऊयात. त्यानंतर ते काय करूयात तर समानची चलपदे आहेत ती एकत्रित लिहूयात. म्हणून ए वर्ग वजा ए वर्ग होईल अधिक 2ab अधिक ab होईल आणि अधिक बी वर्ग वजा बी वर्ग होईल कंस पूर्ण. आता इथे काय होईल, हा ए अधिक बी आहे तसा राहील. इथे पहा हे ए वर्गाला ए वर्ग निघून जाईल, कारण धन ए वर्ग ऋण ए वर्ग आहे म्हणजे एकमेकांना निघून जातील. पुन्हा काय राहील इथे तर हे 2ab अधिक ab म्हणजेच काय, इथं काही सगुणक नाही म्हणजे काय आहे तो एक आहे पहा, म्हणून 2 आणि 1 3 होईल, 3ab. आणि इथे सुद्धा काय होईल अधिक बी वर्गाला ऋण बी वर्ग निघून जाईल म्हणजे इथं कंसामध्ये फक्त 3ab आपल्याला मिळेल. म्हणून ए अधिक बी गुणिले 3ab याचा जर आपण गुणाकार केला तर तो कसा मिळेल आपल्याला, 3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग. तर आपलं तिसरं उदाहरण तर पूर्ण झालेलं आहे. अशा उदाहरणांचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा म्हणजे तुमच्या ते लक्षात येतील. यानंतर पुढील चौथं उदाहरण आहे पी घन वजा कंसामध्ये पी अधिक 1 कंसाचा घन. तर इथे सुद्धा आपण ए घन वजा बी घन हे सूत्र वापरणार आहोत. तर आपला ए काय आहे तर पी आहे आणि बी काय आपला पी अधिक 1 आहे. म्हणून आता इथे काय होईल तर बरोबर चिन्ह आपण घेत आहोत. तर ते काय होईल पहिल्या कंसामध्ये ए वजा बी म्हणजेच काय होईल पी वजा कंसामध्ये पी अधिक 1 कंस पूर्ण. यानंतर पी वर्ग अधिक पी गुणिले पी अधिक 1 अधिक पी अधिक 1 कंसाचा वर्ग बरोबर. इथे काय होईल हे इथं हा कंस निघून जाईल, पी वजा पी अधिक वजा वजा 1 कंस पूर्ण. यानंतर दुसऱ्या कंसामध्ये काय मिळेल पी वर्ग अधिक पी गुणिले पी पी वर्ग पी गुणिले 1 पी अधिक पी अधिक 1 कंसाचा वर्ग म्हणजेच पी वर्ग अधिक 2 पी अधिक 1 आणि 1चा वर्ग 1च मिळेल. तर इथे काय होईल धन पीला ऋण पी निघून जाईल, फक्त काय मिळेल ऋण 1 मिळेल. यानंतर इथे पी वर्ग अधिक पी वर्ग अधिक पी अधिक पी वर्ग अधिक 2 पी अधिक 1 अशा पद्धतीने आपल्याला मिळेल. आपण तर काय करूयात समान चलपद एकत्रित लिहूयात. तर इथे काय होईल हा पी वर्ग अधिक पी वर्ग अधिक पी वर्ग अधिक पी अधिक 2 पी अधिक 1 कंस पूर्ण बरोबर ऋण 1 गुणिले इथे काय होईल पी वर्ग अधिक पी वर्ग अधिक पी वर्ग म्हणजेच काय होईल 3 पी वर्ग अधिक पी अधिक 2 पी म्हणजेच 3 पी आणि अधिक 1 कंस पूर्ण. आता इथे ऋण 1 असल्यामुळे काय होईल ऋण 1 ने पूर्ण कंसाला गुणल्यानंतर काय होईल ते ऋण 3 पी वर्ग होईल. पुन्हा ऋण 1 गुणिले 3 पी म्हणजेच ऋण 3 पी 1 गुणिले 1 ऋण 1. तर आपल्याला उत्तर काय मिळालेलं आहे वजा 3 पी वर्ग वजा 3 पी वजा 1. पुढील पाचवं उदाहरण आहे पहिल्या कंसामध्ये 3xy वजा 2ab कंसाचा घन वजा दुसऱ्या कंसामध्ये 3xy अधिक 2ab कंसाचा घन. तर इथे सुद्धा आपण ए घन वजा बी घन हे सूत्र वापरणार आहोत. तर ए आपलं काय आहे तर 3xy वजा 2ab आणि बी काय आहे 3xy अधिक 2ab. तर आपण आता ह्या किमती सूत्रामध्ये ठेवून हे उदाहरण पूर्ण करूया. तर पहिल्या कंसामध्ये आपल्याला काय मिळेल ए वजा बी म्हणजेच 3xy वजा 2ab वजा 3xy अधिक 2ab. यानंतर दुसऱ्या कंसामध्ये काय मिळेल आपल्याला ए वर्ग अधिक ए बी अधिक पी वर्गसाठी तर 3xy वजा 2abचा वर्ग अधिक 3xy वजा 2ab गुणिले दुसऱ्या कंसामध्ये 3xy अधिक 2ab नंतर अधिक 3xy अधिक 2abचा वर्ग.
आपण या सूत्रामध्येच एक किमती ठेवलेले आहेत. ए वर्ग म्हणजेच काय आपला 3xy अधिक 2ab चा वर्ग. आता ए बी म्हणजेच 3xy वजा 2ab गुणिले 3xy अधिक 2ab आणि बी वर्ग म्हणजेच 3xy अधिक 2ab कंसाचा वर्ग. बरोबर. आता इथे काय होईल तर आता हा जो कंस आहे तो आपण ते काढूयात. म्हणून काय होईल 3xy वजा 2ab वजा 3xy आणि हे वजा अधिक काय होईल तर वजाच होईल पहा, वजा 2ab. पहिला कंस पूर्ण झालेला आहे. हा कंस आपण आहे तसा लिहिला. त्यानंतर इथे वजा 3xy होईल आणि वजा अधिक पुन्हा वजा होईल, वजा 2ab मिळेल. कंस पूर्ण. आता दुसऱ्या कंसामध्ये काय मिळेल पहा, इथे 3xy वजा 2ab कंसाचा वर्ग म्हटलेला आहे. म्हणजेच काय होईल, हा तुम्ही बाजूला तुम्ही करून पाहू शकताय की तुम्हाला डायरेक्ट लिहिता आला तर डायरेक्ट लिहा किंवा हा तुम्ही बाजूला हा करून पहा. तर इथे काय मिळेल आपल्याला तर 3चा वर्ग 9 म्हणून 9x वर्ग y वर्ग वजा 3 दुनी 6 होईल आणि पुन्हा आपण इथं 2ab लिहितो ना सूत्रानुसार. म्हणजेच काय होईल 6 दुनी 12 होईल. पुन्हा त्या 2ने आपल्याला 6ला गुणावं लागेल. म्हणजेच 12abxy आणि पुन्हा काय होईल 2चा वर्ग 4 म्हणून अधिक 4a वर्ग b वर्ग. यानंतर इथे काय होईल 3xy वजा 2ab पहिल्या कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये 3xy अधिक 2ab यांचा गुणाकार होईल. तर तो गुणाकार किती मिळेल आपल्याला तर अधिक 9x वर्ग y वर्ग वजा 4a वर्ग b वर्ग. अशा पद्धतीने हा गुणाकार मिळेल. त्यानंतर पुन्हा कंसामध्ये 3xy अधिक 2ab कंसाचा वर्ग. तर हा सुद्धा गुणाकार याच पद्धतीने मिळेल, फक्त चिन्ह बदलते. अधिक 9x वर्ग y वर्ग अधिक 12abxy अधिक 4a वर्ग b वर्ग कंस पूर्ण. तर इथं लक्षात आलं का तुमच्या, आपण इथं हा जो आहे या सगळ्याचा आपण इथं काय केलं कंस काढून आपण हे आहे तसं इथं लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर a वजा b कंसाचा वर्गच्या सूत्रानुसार आपण इथं हे लिहून घेतलेलं आहे. इथं सुद्धा सेम तसंच आहे, फक्त इथं a अधिक b कंसाचा वर्ग आहे आणि इथं a वजा b कंसाचा वर्ग आहे. त्यामुळे हे जे दोन्ही कंसाचं जे उत्तर मिळतं आपल्याला ते समानच मिळतं पहा, फक्त चिन्हामध्ये इथं फरक होतो. तर इथे सुद्धा काय होईल, इथं धनचिन्ह असल्यामुळे ते धनसंख्या मिळतील आणि इथं ऋणचिन्ह असल्यामुळे ते एक ऋणचिन्ह येईल. त्यानंतर इथे 3xy वजा 2ab पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये 3xy अधिक 2ab म्हणजेच a अधिक b पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये a वजा b. तर त्याचा गुणाकार आपण जर त्याचं सूत्र काय तर a वर्ग वजा b वर्ग आहे. त्याच पद्धतीने आपल्याला होईल. इथे एक आहे तर आपला इथं 3 आहे, तर म्हणून 3चा वर्ग 9 2चा वर्ग 4 आणि पुन्हा x वर्ग y वर्ग आणि a वर्ग b वर्ग अशा पद्धतीने इथं आपल्याला मिळालेलं आहे. तर आपण इथे आता काय करूयात तर समान जी चलपदे आहेत ती एकत्रित लिहून घेऊयात. तर इथं काय होईल 3xy वजा 3xy त्यानंतर वजा 2ab त्यानंतर पुन्हा वजा 2ab हा कंस पूर्ण. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा पुढे हे 9x वर्ग y वर्ग पुन्हा इथे आहे पहा अधिक 9x वर्ग y वर्ग पुन्हा अधिक 9x वर्ग y वर्ग त्यानंतर वजा 12abxy वजा 12abxy त्यानंतर अधिक 12abxy त्यानंतर अधिक 4a वर्ग b वर्ग पुन्हा वजा 4a वर्ग b वर्ग पुन्हा अधिक 4a वर्ग b वर्ग कंस पूर्ण. बरोबर. आता इथे काय होईल पहा तर 3xy ला 3xy निघून जाईल कारण हे धन आहे हे ऋण आहे म्हणजे एकमेकांना निघून गेले. त्यानंतर वजा 2ab वजा 2ab यांची बेरीज होईल आणि चिन्ह समानतेचं म्हणजे ऋण चिन्ह येईल वजा 4ab. यानंतर कंसामध्ये आता इथे काय होईल पहा 9x वर्ग y वर्ग 3 वेळा आलेला आहे म्हणजे आपण इथं 9चा जर इथे जर याची बेरीज केली तर काय होईल 27x वर्ग y वर्ग मिळेल. वजा 12abxy अधिक 12abxy हे सुद्धा एकमेकांना निघून जातील का तर एक ऋण आहे आणि एक धन आहे. धन 4a वर्ग b वर्ग आणि ऋण 4a वर्ग b वर्ग हे सुद्धा एकमेकांना निघून जातील पहा आणि इथे काय राहील अधिक
4a वर्ग b वर्ग कंस पूर्ण. आता आपण इथे पुन्हा काय करूयात, ह्या ऋण 4ab ने या पूर्ण कंसाला इथे गुणून घेऊयात. तर हा गुणाकार काय मिळेल आपल्याला 27×108 आणि ऋणचिन्ह आपण आहे तसं ते देणार आहोत. तर इथे काय होईल, हे x वर्ग y वर्ग आणि हा a b. पुन्हा आता हे अधिक वजा वजा होईल पहा, 4×16. आता इथे a वर्ग b वर्ग आहे आणि हा पण a b आहे, म्हणजेच काय होईल तर a घन b घन. तर आपलं उत्तर काय आलेलं आहे, ऋण 108 x वर्ग y वर्ग a b वजा 16a घन b घन. तर अशा पद्धतीने आपला इथे सराव संच पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंटसुद्धा नक्की करा. धन्यवाद.